निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. नक्षत्रमालेतील मागच्या भागामध्ये आपण आश्लेषा, मघा आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राबद्दल जाणून घेतले. नक्षत्रमालेतील आधीच्या सर्व भागांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता या भागामध्ये आपण उत्तरा फाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्राबद्दल जाणून घेऊ. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रमालेतील 12वे नक्षत्र. या नक्षत्राची व्याप्ती सिंह राशीमध्ये 26°40 कलांपासून कन्या राशीमध्ये 10° आहे. नाडी आद्य असून योनी गो किंवा गाय आहे. हे मनुष्यगणी नक्षत्र असून आराध्य वृक्ष पायरी आहे. हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी असून दृष्टी अंध आहे. या नक्षत्राचे स्वामी रवी असून देवता अयर्मा आहे. हे वायू तत्वाचे नक्षत्र असून संज्ञा ध्रुव आहे. या नक्षत्रावर रवीचा आणि बुधाचा प्रभाव दिसतो. या नक्षत्रावरील जातक मानी तर असतात पण थोडे बालिश वागणारे असतात. या नक्षत्राचे 2 तारे असून पूर्वा नक्षत्राचे 2 तारे मिळून एकूण 4 तारे होतात. या 4 ताऱ्यांची मिळून एक लांबट आकृती तयार होते. तिचा आकार मंचक म्हणजे पलंगाप्रमाणे भासतो. चौकोनाच्या उत्तरेकडील 2 तारे मिळून उत्तरा फाल्गुनी नक्षत्र म्हणजे उत्तरा नक्षत्र तयार होते. यांचा रंग पांढरट निळा आहे. हे तेजस्वी असतात. फाल्गुन पौर्णिमेला चंद्र उत्तरा किंवा पूर्वा नक्षत्रामध्ये आढळतो. या नक्षत्रावरील जातकांमध्ये कर्तृत्व, उदात्तपणा, राजासारखे सद्गुण, चुणचुणीतपणा व चपळता, देखणेपणा व सौंदर्य, प्रसन्नता, आनंदीपणा, हौशी, कलाप्रेमी, रसिकता, बुद्धिमत्ता आदी गुण दिसून येतात. या व्यक्ती सधन असतात. स्वावलंबी, नम्र, उदार, उदात्त आचार विचाराच्या व शांत स्वभावाच्या असतात. सहसा स्वतंत्रपणे जास्त पुढे येत नाही. यांना पुढे येण्यासाठी कोणाचे तरी पाठबळ लागते. विद्येचा व्यासंग असतो. यांना सत्ता मिळाली तर त्याचा दुरुपयोग न करता लोकांसाठी कामे करतात. कार्यतत्पर असून प्रसंगी कठोर, शिस्तप्रिय व तडफदार होतात. संकटाला घाबरून जाऊन रडत न बसता धैर्याने तोंड देणारे असतात. या जातकांनी पीडा निवारणार्थ मोती दान करावे. हस्त नक्षत्र नक्षत्रमालेतील 13वे नक्षत्र. या नक्षत्राची व्याप्ती कन्या राशीमध्ये 10° पासून 23°20 कलांपर्यंत असते. या नक्षत्राची नाडी आद्य असून योनी महिषी आहे. हे नक्षत्र देवगणी असून आराध्य वृक्ष जाई आहे. तिर्यकमुखी नक्षत्र असून दृष्टी मंद आहे. नक्षत्र स्वामी चंद्र असून देवता सूर्य आहे. हे नक्षत्र वायू तत्वाचे आहे. या नक्षत्रावर चंद्र आणि बुधाचा प्रभाव असतो. त्यामुळे स्वभावाने बोलक्या, चंचल आणि बालिश असतात. या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच हातासारखा दिसतो. या नक्षत्रावरील तारे पांढऱ्या रंगाचे व मध्यम प्रतीच्या तेजाचे असतात. या नक्षत्रावरील जातकांवर उत्तम बुद्धी, सौंदर्य व गुणांचे वरदान असते. स्वभाव आनंदी, प्रसन्न व शांत असतो. हे जातक हौशी व रसिक असून कलाकार असतात. चंद्राचे नक्षत्र असल्याने चंचल, प्रेमळ, वात्सल्य, सात्विक आचार विचार, सदाचारी या गुणांसोबतच व्यवहारी, नम्र, आज्ञाधारक व निर्व्यसनी असतात. या नक्षत्रावरील जातकांना पुढे जाण्यासाठी कोणाच्या तरी साह्याची गरज लागते. अधिकारपद सहसा स्वप्रयत्नाने मिळत नाही. धार्मिक कार्याची आवड असते. या जातकांना मातापित्यांपासून जीवनामध्ये त्रास होऊ शकतो. स्वतःच्या दोषामुळे सामान्य जीवन जगावे लागते. या जातकांना फुलांचे फार वेड असते व उत्साही असतात. सतत काहीतरी करण्याकडे कल असतो. एका जागी स्वस्थ बसणे यांना पसंत नाही. सतत प्रयत्न करत राहतात. आपल्या वयापेक्षा थोडे मोठे दिसतात. डॉक्टर्स, वकील, शिक्षक, प्राध्यापक, बँका, पतपेढ्या किंवा कोणत्याही कंपनीतील हिशोब विभागातील कर्मचारी, आयात निर्यात करणारे व्यापारी असतात. या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारणार्थ अन्नदान करावे.
चित्रा नक्षत्र, नक्षत्रमालेतील 14वे नक्षत्र. या नक्षत्राची व्याप्ती कन्या राशीमध्ये 23°20 कलांपासून तुळ राशीमध्ये 6°40 कलांपर्यंत आहे. या नक्षत्राची नाडी मध्य असून योनी व्याघ्र आहे. हे राक्षसगणी नक्षत्र असून आराध्य वृक्ष बेल आहे. या नक्षत्राचे मुख तिर्यक असून दृष्टी चिबीट आहे. हे वायू तत्वाचे नक्षत्र असून मृदू आहे. नक्षत्र स्वामी मंगळ असून देवता त्वष्टा आहे. या नक्षत्रावर बुध, मंगळ आणि शुक्राचा प्रभाव जास्त दिसून येतो. हे नक्षत्र खऱ्या मोत्याप्रमाणे असून एकच मोठा ठळक आणि अतितेजस्वी तारा आहे. याचा रंग हिरवा असतो. चैत्र महिन्यामध्ये रात्रभर आकाशात दिसतो. चैत्र पौर्णिमेला चंद्र या नक्षत्रामध्ये असतो. या नक्षत्रावरच्या जातकांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर चित्रासारखे सौंदर्य असते. वयाचा प्रभाव या जातकांवर कमी दिसतो. नेहमी चिरतरुण व टवटवीत दिसतात. डोळे मोठे असून चेहरा गोंडस, सुंदर आणि मोहक असतो. रूप, कला, धन या तिन्ही गोष्टी उत्तम असतात. धीट, हुशार आणि विनोदी स्वभावाच्या असतात. स्वकर्तृत्वाने पुढे येतात. प्रकृती चांगली, हाडापेराने मजबूत आणि काटक असतात. या नक्षत्रावरील जातकांची श्रम आणि कष्टाची तयारी नेहमी असते. भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल जास्त आकर्षण असते. हे जातक लोकप्रिय असतात. वक्तृत्व चांगले करतात. या जातकांना अधिकार लालसा किंवा मोठी महत्वाकांक्षा नसते. शत्रूकडून त्रास सहन करावा लागू शकतो. या जातकांना राग चटकन येतो आणि शांतही लगेच होतात. खरेदीची फार आवड असते. यांचे सौंदर्यच यांच्यावर येणाऱ्या संकटाचे कारण असते. त्या दृष्टीने सावध व जपून राहायला हवे. इंजिनियर, विचारवंत, शिल्पकार, शस्त्रास्त्रातील तज्ज्ञ, छपाई व्यावसायिक, अलंकार बनवणारे व विकणारे जातक या नक्षत्रावर जन्म घेतात. या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारणार्थ पीतवस्त्र दान करावे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.